नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण पंचांगामध्ये असणारे जे पंच अंग आहेत, तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण, ह्यांची आपण माहिती घेत आहोत. ह्यामध्ये आज आपण नक्षत्र एकूण जी 27 आहेत त्यामधलं हे एक 14 नंबरचं नक्षत्र चित्रा याबद्दल माहिती घेणार आहोत. ह्या सगळ्या नक्षत्रांमध्ये हे साधारणपणे सेंटरचं नक्षत्र मानलं जातं. चित्रा हे नक्षत्र जे आहे हे एका वेगळ्या दृष्टिकोनातून आपल्याला बघायला मिळतं. ते म्हणजे काय, तर प्रत्येक नक्षत्राचं आपण त्याच्याकडे पाहत असताना आपला दृष्टिकोन वेगळा आहे. म्हणजे काय, तर ह्या नक्षत्रामध्ये योनी कोणती आहे त्यानुसार त्या व्यक्तीमध्ये ते गुण दिसतात. हा प्रकर्षानं जाणवणारा विषय असतो. म्हणून आपण बघतो पहिल्यांदा की हे नक्षत्र जे आहे ते व्याघ्र योनीचं आहे, म्हणजे वाघ किंवा वाघीण. आता हा प्रश्न जो आहे तो खरोखरच आज समाजामध्ये विचार करण्यासारखा प्रश्न आहे. बघा, गेल्या 1000 वर्षामध्ये वाघ हा बंदुकीनं शिकार करत नाही. एखाद्या हरणाची शिकार केली, त्याचे छान लेग पीस काढून त्याला मसाला लावून ओव्हनमध्ये भाजून त्यानं खाल्लंय का? नाही. म्हणजे तो बदललाय का? नाही. बरं, तो आज काय आहे? नरभक्षक. लोक त्याला भीतात, तो कपडे घालत नाही. ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. तरीसुद्धा आपल्या काही नेत्यांचे पोस्टर लावलेले असतात, त्यामध्ये उत्साही कार्यकर्ते खाली लिहितात वाघ म्हणजे वाघ. अरे, तुम्ही त्या नेत्याला, चांगल्या माणसाला हिंस्त्र श्वापद जनावर म्हणलात की रे? विचार करा, बरोबर आहे का? आणि त्याला पण वाटतं, आईला पण वाटतं, माझा मुलगा वाघ आहे म्हणती, काय बाय का, माझा नवरा वाघ आहे म्हणतात. म्हणजे तुम्ही त्याला जनावर केलं की रे, हिंस्त्र श्वापद केलं की रे? विचार करा. आपण त्याला वाघ म्हणत असताना त्यामधले काही चांगले गुण आहेत, त्यांचाच फक्त विचार करून आपण वाघ म्हणलो पाहिजे, असं चुकीचा नव्हे. काही स्त्रियांना वाघीण म्हणतो आपण, तर तिचे ते कर्तृत्व आहे. वाघ म्हणजे त्याचं चांगलं कर्तृत्व आहे, परंतु विचार करत असताना त्यांच्या काही कर्तृत्वावर मर्यादा सुद्धा असू शकतात. त्यामुळं माणसाचा वाघ म्हणलं की एक पाऊल मागं येऊन विचार करावा, अशा स्थितीला आपण येत आहोत. म्हणून वाघ म्हणताना सुद्धा विचार करूनच म्हणायला पाहिजे. आज वाघ आहे, उद्या जर तो नरभक्षक झाला तर पंचायत आहे. त्यामुळं याची सुद्धा एक कथा आहे. या नक्षत्राची काय कथा आहे, तर त्वष्टा ही वायू देवता आहे. पण ही वायू देवता क्रूर आहे, कारण हा वायू वादळे उत्पन्न करून अतिशय मोठं नुकसान करतो. आता आपल्याकडे जे सगळे परिस्थिती बदलल्यामुळे नको तेव्हा पाऊस, नको तेव्हा वादळं, नको तेव्हा आपल्याकडं जोरात वारं आणि त्यामुळे होणारं नुकसान, ह्याला कारणीभूत काय असेल, तर आपण लगेच शास्त्रज्ञ सांगतात समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हा कशामुळे? हा वायूमुळे. आणि हा पट्टा निर्माण झाला की ते समुद्र सपाटीपासून आत असणारं 5-10 किलोमीटरचा सगळा भाग जो आहे तो सगळा त्या वाऱ्यामुळं ह्याच्यामुळं नुकसानच करतो. काही वेळेला तर तिथल्या माणसांना सुद्धा हलवावं लागतं. मग हा वादळ उत्पन्न करणारा त्वष्टा ही देवता प्राणहानी, भीती उत्पन्न करणारी देवता होय. एकदा या देवतेला अनेक प्रकारची प्रजा मिळावी अशी त्यांची इच्छा उत्पन्न झाली. प्रजाच नव्हती, म्हणजे एका वादळाची अजून वादळं व्हावी असं वाटलं त्यांना. असं काहीतरी शक्यता असेल तर अनेक प्रकारची प्रजा मिळवावी अशी इच्छा झाली. मग त्यांनी काय केलं, तर देवाची प्रार्थना केली. देवाने सांगितलं यासाठी तुम्हाला चित्रा नक्षत्र म्हणजे प्रार्थना करा, त्याचं तुम्हाला फळ मिळेल. चित्रा नक्षत्र तुम्हाला ह्या गोष्टी देण्यास पात्र आहे. मग त्या त्वष्टाने चित्रा नक्षत्रांची उपासना केली आणि त्यांना प्रजेची प्राप्ती झाली. अशी एक कथा आहे. कथा ही नेहमी कथेच्या जागी असते. कथेचा कधी अन्वयार्थ चुकीचा लावायचा नाही. मिळाली असेल आपल्याला काय त्याशी, चला. आता प्रश्न असा आहे की त्यांना जर चित्रा नक्षत्राच्या उपासनेमुळे एखादं फळ मिळालं तर मला का मिळत नाही? मी प्रयत्न करेन, बस एवढंच.
बस एवढंच. आमच्या क्लासला मुलगा घातला की त्याला 80% पडले. तुमची मुलं त्या क्लासला घालून नापास होतील, तो मुळात हुशार होता, ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे नुसत्या क्लासला जाऊन आला की 80% पडले असं नव्हे. म्हणजे जे फळ मिळालं त्यामध्ये त्यांचं काय तर असेल, त्यांची पुण्याई असेल, त्यांचं तेवढं कर्तृत्व असेल, त्यावेळी ती देवता त्याच्यावर संतुष्ट असेल, हा सगळा भाग मोठा आहे. आपल्याला तसंच त्यांच्याबरोबर गेलं की होईल असं होणार नाही. पण आपण आता उलट आहे, त्याचे केस लांब आहे म्हणलं की आपण आपल्या वडाला जातो तोडून घेतो आणि पुन्हा म्हणतो असं झालं असतं काय कधी. तसं करू नका. त्या वेळच्या कथा ह्या कथा नाहीत, तर त्यातून तुम्हाला बोध देणाऱ्या मानसशास्त्रीय जाणीव आहेत, याची जागृती आहे. आणि त्यामुळं आपण त्या गोष्टीनंच गोष्ट म्हणूनच घ्यायची. मग चित्रा नक्षत्राची त्यांनी उपासना केली, त्यांना पण मिळालं. आपल्याला मिळेल का? मिळेल. त्या पद्धतीची पाहिजे, तुमची तेवढी मानसिकता पाहिजे, तुमचं तेवढं पुण्य तुमच्याकडे संचय पाहिजे आणि त्या प्रकारची तुमची क्षमता असली पाहिजे. पण आपली ती आहे का नाही आपण तपासत नाही आणि आपण म्हणतो त्याला मिळालं की मला मिळावं, नाही मिळणार. मग या नक्षत्राचा स्वभाव कसा आहे? आता हे नक्षत्र द्विधा मनस्थितीचं आहे. म्हणजे काय? तर ह्याचे 2 पाय अर्ध इकडे वाटलं गेलं आहे. 2 पाय म्हणजे 50% नक्षत्र कन्या राशीला, 50% नक्षत्र तुळ राशीला, 50-50% नक्षत्र. ह्याला द्विधा मनस्थितीचं. एकूण 3 नक्षत्र ही आपल्याकडं अर्धी वाटली गेलेली नक्षत्र आहेत. 3 नक्षत्र 27 मधली 3 नक्षत्र या बाजूला अर्ध आणि त्या बाजूला अर्ध असं वाटप झालेलं नक्षत्र आहेत. त्यामध्ये हे नक्षत्र येतं. मृग नक्षत्र अर्ध वाटलं, चित्रा नक्षत्र अर्ध वाटलं, धनिष्ठा नक्षत्र अर्ध वाटलं. अशा 3च नक्षत्र आहेत की ज्यामध्ये 50% या बाजूला 50% त्या बाजूला वाटप झालेला आहे. मग या नक्षत्रा व्यक्तींचा स्वभाव आता उघड आला. कारण कोणत्या राशीत आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. तो कोणत्या राशीत आहे याच्यावरती अवलंबून आहे. म्हणजे आता इथं जर बघितलं तर हे थोडं कन्या राशीत आहे, थोडं तुळ राशीत आहे. कन्या राशीत असेल तर ते बुधाच्या अंमलाखाली असेल आणि तुळ राशीत असेल तर ते शुक्राच्या अंमलाखाली असेल. मग शुक्राच्या अंमलाखाली असेल तर साधारणपणे विचार करतो आपण की ह्याला काय फळं मिळणार आहेत. त्यामुळे त्या दोन्हींचाही विचार वेगळ्या अंगानं व्हायला पाहिजे. आता ह्या नक्षत्रावरचा जो जातक आहे असं मानलं जातं की हा जातक बुद्धिमान आहे, धाडसी आहे, धनवान आहे, दानशूर आहे, लेखनाचं अंग असलेला, म्हणजे यातून काही लेखकांची पण उत्पत्ती झालेली आहे. काही लोकांना नसेल तर काही वर्षानंतर लेखनाची आवड निर्माण होते आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात लेखन त्या लोकांनी केलेलं आहे. हे लोक मितभाषी म्हणजे कमी बोलणारी आहेत आणि हे लोक व्यापारी वृत्तीची आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्टीकडं फायदा तोटा या नजरेनं बघणारी आहेत. या स्वरूपाचा या लोकांचा स्वभाव आहे. नक्षत्राचाच मूळचा स्वभाव आहे आणि हे नक्षत्र द्विस्वभावी म्हणजे या लोकांना निर्णय क्षमता कमी असते. म्हणजे प्रत्येक गोष्ट लोकांना विचारून करायची. आता 2 मुली एका मुलासाठी आल्या, दोन्ही ह्याला पसंत आहेत, दोन्हीच्या पत्रिका जमतात. तर तो 4 मित्रांना विचारतो कुठली बरी? अरे लग्न तुला करायचंय, सांभाळणार तू, तुला आवडणार कुठली ती तू ठरवणार का मित्र ठरवणार? पण लक्षात येत नाही ह्यांना आपण कुणाला काय विचारतोय. अशा स्वरूपाची द्विधा मनस्थिती यांची असते. एकाच लग्नाला 2 मित्र गेले, दुसरा म्हणला नाही मी मांसाहारी जेवणार आहे. तर हा विचारतो, थांब आईला विचारतो, अगं कुठली जेव, कुणीकडे जेऊ मी, इकडे जेऊ का तिकडे जेऊ? म्हणजे द्विधा मनस्थिती. तुला काय पाहिजे तर तू ठरव ना बेटा. परंतु तेवढी आमची क्षमता नसते आणि मग आपल्याला त्यांनी सांगितलं की नको हे कर तर ते कर. अशा स्वरूपाची आपली विचारसरणी का आपलं ठाम मत होत नाही. आपल्याला एकमत आपलं निश्चितपणे करायची पहिल्यापासून सवय नसते. अशा स्वरूपाची द्विधा मनस्थिती असलेली माणसं चित्रा नक्षत्रावरची असतात. आता हे नक्षत्र आहे हे मध्यनाडीचं आहे. म्हणजे काय तर वात दोषांची मध्यनाडीचं नक्षत्र आहे. वात या प्रकारचा दोष याच्यामध्ये असतो. आता वात दोष म्हणजे काय? कमी खातो पण प्रकृती मोठी वाटते. आपल्याला असं वाटतं की हा भरपूर खात असेल. नाही, वात दोषामध्ये बरेचसे प्रश्न आहेत. म्हणजे गॅस्ट्राईसचे असतील किंवा अनेक काय, तर आपण ते शोधून आपल्याला कोणत्या प्रकारचा त्रास होतोय आणि त्या कोणतं खाणं आपण खाल्लं पाहिजे आणि कोणतं टाळलं पाहिजे, कोणत्या वेळी खाल्लं पाहिजे, 2 खाण्यामध्ये किती अंतर असावं याचा एकदा अभ्यास करून आपलं जगणं जर ठरवलं तर आपल्याला सुखकर आणि चांगलं जगता येतं. त्यामुळं आपली प्रकृती वात प्रकृती आहे म्हटल्यानंतर आपण तो विचार करायला हवा. या स्वरूपाचा अभ्यास करून यांनी जगला तर तुम्हाला उत्तम आनंद मिळेल. आता हे जे आहे ती योनी यांची आहे ती व्याघ्र योनी, म्हणजे वाघ किंवा वाघीण असं आपण म्हणतो. पण हे गुण स्वभावामध्ये जाणवतात. व्यक्तीच्या स्वभावात ह्या सगळ्या गुणांचा अंतर्भाव होतो. मुळात तो स्वभाव क्रूर पण खुनशी प्रवृत्ती आहे. लहान मुलांच्या मध्ये आता ह्या गोष्टी तुम्हाला तुमच्या घरात दिसतील
एखादं खेळणं आणून दिलं तर दुसऱ्याला हात लावू देणार नाही. अरे बघायला तर नाहीच, खुनशी प्रवृत्ती आहे, पण क्रूर तितकंच आहे. 5 मिनिटांत त्याचे सगळे अवयव तोडून काढून बाजूला टाकेल. का? माझं खेळणं, मी काही करेन. प्रवृत्ती काय बघा. एखाद्या वाघानं जर एखादा हरिण पकडलं तर ते त्याचे हात पाय तोडतं, मुंडकं तोडतं. अरे असं का करायला? नाही नाही, मी करणार असं, मला पाहिजे तसं. क्रूरपणा हा लहानपणापासून यांच्यात दिसतो. खुनशीपणा हा लहानपणापासून दिसतो यांच्यामध्ये. हा जर प्रकार बघितला तर ह्या लोकांची प्रवृत्ती मोठं होताना असते की हे लोक म्हणतात की लोक मला भिले पाहिजेत. त्यामुळं आज 15-16 वर्षाची मुलं ही गल्लींमधून हातात काठ्या तलवारी घेऊन मी दादा आहे, मला भिलं पाहिजे, हे फोड ते फोड ते फोड असं करताना दिसतात. आणि बऱ्याच वेळा ह्याच्याकडं सगळं प्रशासनासकट सगळे डोळे झाक करतात आणि मग ह्याचा दादा तयार होतो. अंगात नसतं बळ, पण ह्याच्या अंगात त्या गोष्टी मुरलेल्या असतात. त्यामुळं मग ह्याचा दादा तयार होतो आणि मग हा दादा सगळ्यांना त्रासदायक ठरतो. आज नेहमी आपल्याकडे लक्षात ठेवायचं, प्रशासन या गोष्टींच्याकडे लक्ष देत नाही. आपल्याकडची कायद्याची पद्धतीच त्रुटी आहे. 18 वर्षपर्यंत त्या मुलांना त्यानं काही जरी केलं तरी त्याला तो 18 वर्षापेक्षा लहान आहे म्हणून काहीच करता येत नाही त्याला. आणि असं जर असेल तर तो कुठल्या प्रकारचे गुन्हे करतो आणि मग त्याला समज दिली जाते. मग त्याला कळतं की आपण काही केलं तर समज दिली जाते, त्यामुळे तो अजून जास्त करतो. किती वाईट आहे. पण काय आता त्याला दुर्दैव आहे आपण की हे दुरुस्त करू शकत नाही. हा मोठा घोळ त्याच्यामध्ये, पण व्हायला हवा एवढं मात्र निश्चितपणे खरं आहे. जर नाही झाला तर ह्याचे सुद्धा परिणाम आपण बघायला मिळणार. लहान मुलांच्याकडनं जास्त गुन्हे करून घेण्याचं प्रमाण मोठ्या लोकांचं जास्त आहे, कारण तो 18 वर्षापेक्षा कमी त्याला काय होत नाही, माहिती आहे, कोर्टात सुटतो. मग कोर्टानंच ह्या गोष्टींची विचार करायला पाहिजे. त्यामुळे ही व्याघ्र प्रवृत्ती कमी व्हायची असेल तर ह्याला आपण पायबंद घालू शकतो. ह्या लोकांना आपण लांब ठेवणं पसंत करतो. ह्या लोकांच्याकडे जात नाही आपण. लय आगस्ताळ आहे, लय ओरडतंय, चावतंय बाबा हे. अरे बापरे, हे पोर चावतंय, हे पोर आगस्ताळ आहे, हे पोर आपल्याला त्रास देतंय, हे पोर चावा घेतंय, हाणामारी करतंय. नाही, आपण यांच्याजवळ घेत नाही, जात नाही, लांबूनच टाटा. कसं आहे बाळ, बरा आहे ना, बस तिथंच. आपण विचार करत नाही. त्यामुळे ह्यांना समाजात हळूहळू आदराचे स्थान मिळत नाही. ह्यांचं वागणं, बोलणं, राहणं इतरांना भीती वाटावी असं राहतं. त्यामुळे ह्यांना कुठली मदतही मिळत नाही. प्रशासनामध्ये असतील तर नुसता म्हणतो कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल, पण काहीही नाही, नुसतं बडबड, बोल घेवडा. ड्रॉवर ओढलं, कुणी पाकिट टाकलं की पुन्हा हे नांगे टाकतात. हा प्रकार सगळीकडं सगळ्या प्रकारच्या प्रशासनामध्ये आहे. सगळ्या प्रकारच्या प्रशासन अतिशय कडक असणारा माणूस प्रत्यक्षात जगताना अतिशय मऊ जगत असतो. का? त्याला अनेक कारणं आहेत. हा नुसता वाघ आहे पण पिंजऱ्यातला, हा सगळा घोळ त्याच्यामध्ये असतो. त्यामुळं आपल्याला आपण लक्षात की प्रशासनामध्ये असेल तर नुसता कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल. मुख्याध्यापक म्हणले 5 छड्या मारी. अरे बापरे, पण कधी? नाही, आज छडी विसरली. अरे बापरे, हा जर प्रकार घेतला तर आपल्याला फार अडचणी जाणवतात. मग करायचं काहीच नाही, पण नुसती पोपटगिरी करायची, अशी बडबडणाऱ्यांची पण संख्या जास्त आहे. ह्यांची केसांची ठेवण आयाळासारखी, चेहरेपट्टीचा बाज त्या वाघासारखा. त्यानंतर करायचं काहीच नाही, परंतु त्यांची जरब बसवायची. डोळ्याची बघा ताकद, डोळे मोठे, समोरच्याकडं डोळे रोखून बघायचं. देहबोली सामान्यातून विचित्र वाटावायची असते. कसले कपडे, कसले बूट, कसे राहतात, कसेही खातात पितात, हे जर बघितलं तर वाघाचीच सगळी प्रवृत्ती आपल्याला दिसून येईल. बसून सुद्धा खाणार नाहीत हे लोक. ही सगळी वाघाची प्रवृत्ती आपल्याला दिसून येईल. मग ही वाघाची प्रवृत्ती असावी काय? होय, ही विचित्र वाटावी अशी असते. ह्यांना असं वाटतं की आपली दहशत वसुली पाहिजे, आपली दहशत बसली पाहिजे, असे विचारसरणी असते. अंगात बळ नाही, पण भाषा बघून घेण्याची, आवाजातला ठसका, गुरगुरण्याची भाषा, नरडं फोडीन, रक्त पीन. त्या सिनेमातला डायलॉग असतो बघा, मैं तेरा खून पी जाऊंगा. अरे एवढं पाणी पडलंय बाटलीवर, ते न पिता मैं खून पी जाऊंगा. काय खून पी जाऊंगा म्हणजे समोरच्याला दहशत निर्माण करण्यासाठी. मग घरच्यांना पण दहशत असते. कित्येक तरी आई वडील ह्या मुलांच्या दहशतीखाली जगत आहेत. आई वडील मुलांच्या दहशतीखाली जगत आहेत. मग हा वाघ नव्हे तर कोण? हा रानटी वाघ बरा, अशी अवस्था आहे. हा जर प्रकार बघितला तर मोठा भाऊ, धाकटा भाऊ मोठ्या घरातल्या लोकांना सुद्धा, आई वडील भावांना, भावाची बायको या लोकांना दहशत आहे. अरे बापरे, असं जर प्रकार असेल तर हा माणूस माणसात नाही. अशा लोकांना हळूहळू आपण माणसात आणणं
हे सुद्धा अडचणीचं ठरतं. कारण त्या वाघाला शहाणपण शिकवायला जाणारा माणूस आहे तो निश्चितपणे मरणार आहे. त्याला कोण सांगणार आहे बाबा गवत चांगलं असतं म्हणून खायला? नाही. त्यामुळं कातडी बाहेर काढीन, गळा घोटीन, पोट फाडीन ही भाषा यांची. आता लहान मुलंसुद्धा या प्रकारची भाषा बोलू लागली आहेत. मग यांचं मन, चित्त, बुद्धी, अहंकार याला आकार देणं आज गरजेचं आहे. पण आपल्या शिक्षणात तेवढा दम नाही. त्यामुळे याला घरचे संस्कारच चांगले आहेत. समाजातले संस्कार तर काय तर लोप पावत चाललेले आहेत. त्यामुळे कलियुगामध्ये आपण हळूहळू गाव सोडून या जंगलामध्ये राहायला जातो का काय अशा अवस्थेला आपण आलेलो आहोत. गावात भीती वाटते. आज संध्याकाळी 7-8 नंतर एखाद्या निर्जन रस्त्यावरनं 7 वाजता 6 वाजता सुद्धा, सकाळी 6ला फिरायला गेलेल्या लोकांना सुद्धा लुटणारे लोक आहेत. म्हणजे आपण सुरक्षित किती आहोत आज बघा. म्हणजे हे सगळे वाघ आहेतच. म्हणजे जे जंगलातनं आले पाहिजे तशातला वाघ नाही. गळ्यातला काढून घे, पत्ता विचाराच्या बहाण्यानं हातातलं काढून घे, मारामारी कर, हे आजही वाघ आहेत. आणि ह्या सगळ्या वाघांच्या मागे प्रशासन आहे असं वाटतंय. कारण ह्यांना काहीच होत नाही. पकडलं तरी ह्यांचं काही नाही होत. दुसऱ्या दिवशी परत हे काय गुन्हे करायला मोकळे. मग ह्या वाघांना काय करायचं? यांना आत टाकता येणार नाही का? ह्यांच्या मागे नेते असतात आणि मग हे नेते त्यांना सोडायला लावतात. तू निम्म कर, तू कर, निम्म मला दे, निम्म तुला घे, असं वाटावं अशी परिस्थिती आज बाजारामध्ये आहे. मग सगळं जर बघितलं तर ह्यांचे मित्र म्हणतात त्याला छावा. मग ह्याचा अहंकार वाढतो. मी छावा आहे म्हणजे वाघाचं पिल्लू आहे. आई म्हणते वाघ, वडील म्हणतात हा गुरगुरतोय, बायको म्हणते हा लचके तोडतोय. अरे हा नालायक प्राणी माणसात जगायला लायक आहे काय? हा विचार व्याघ्र योनीतल्या माणसासाठी आज चिंतनाचा ठरलेला आहे. मग आपण जर बघितलं तर हे काय आहे? राक्षसगणाची माणसं आहेत ही सगळी. ह्या राक्षसगणामध्ये अन्याय झाला किंवा तसा न्याय न मिळालेली मंडळी जन्माला येते. न्याय मिळालाच नाही आणि अशी मंडळी जन्माला येते. आणि मग बुद्धीचं बसून त्याचा वापर करण्याची कला नसते. त्यामुळे किंवा असेल तर ती अपुऱ्या प्रमाणात असते. मग राक्षसगणामुळे समज कमी आणि गैरसमज डोक्यात जास्त. त्यामुळं मग काय होतं माहिती का? तर आपण जास्त प्रक्षुब्ध व्हायला होतो. परिणामी अंगातल्या कलाकौशल्याचा विकास होत नाही. चांगल्या माणसाचं वाटोळं होतं कारण तो चुकीच्या लोकांच्या नादी लागतो. आणि मग आयुष्य विरोधासाठी विरोध प्रत्येक गोष्टीला आणि त्रास देण्यासाठी विरोधी भूमिका घेणारा वर्ग ह्यामध्ये फार मोठा दिसतो आपल्याला. म्हणून ह्या लोकांना आपण माणसाळा व्हायचा प्रयत्न करू नका. कधीही हा प्रयत्न करू नका. का? काउन्सिलिंग करून माणूस बदलतो हे फक्त काही काळापुरतं आहे. त्यामुळं भागवत असं म्हणतं की गरम पाणी उकळून ठेवलं तर ते काही काळानंतर पुन्हा त्या मूळच्या पाण्याच्या स्वरूपाला येतं. माणसाची तीच अवस्था आहे. कितीही काउन्सिलिंग, कितीही अमकं तमकं करा, ते पुन्हा मूळच्या पाण्याला जाणारच. अशी आपल्या माणसाच्या स्वभावाची अवस्था आहे. त्यामुळे विचार करायचा की आपलं जगणं कसं छान होईल, बाकीच्यांच्याकडे नको लक्ष द्यायला. चित्रा नक्षत्राच्या माणसांच्याकडे तर नको, त्याची शांती करतात. पण शांती करून हा प्रश्न सुटतो केव्हा? जेव्हा तो योग्य वयात आहे, आपलं ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये आहे. गुरुजी त्याला या सगळ्या गोष्टी समजावून सांगतायत, तो ऐकतो आणि तुझ्यात बदल कर असं म्हटल्यानंतर तो बदल करायचा प्रयत्न करतो. तेव्हा त्या शांतीचा उपयोग होईल. अन्यथा एवढं मोठं आग लावून सगळा हात लावून नुसतं शेकण्यात काय आणि अंगाला लावण्यात काही उपयोग होणार नाही. म्हणून माणूस आतून बदलला पाहिजे, वरून नव्हे. 17 वेळा रंग देऊन काय उपयोग नाही, आतून बदलला पाहिजे तर त्याचा फारसा फायदा होणार आहे. आता बघा यांचा आराध्य वृक्ष काय? तर बेल. बेलाची झाडं, बेलाचे पानं, म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही महादेवाची उपासना करा असा त्याचा अर्थ होईल. त्यानंतर ह्यांना दान द्यायचं तर पीत वस्त्र. पीत म्हणजे पिवळ्या रंगाचं. पिवळ्या रंगाचं वस्त्र द्या, पिवळ्या रंगाचं फूल द्या, पिवळ्या रंगाचं एखादा ड्रेस द्या. काहीतरी लोकांना दान द्यायचं असेल तर ते द्या. त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्वष्टा ही देवता आपण बघितलेली आहे. वादळ उत्पन्न करणारी ही वायू देवता आहे आणि ही डोक्यात पण वादळ उत्पन्न करते. चांगल्या माणसाच्या डोक्यामध्ये असं एखादं वादळ येतं आणि भुसकीने हा माणूस काहीतरी करून बसतो. का? आपण मग त्याला शब्द वापरतो, ह्याचं मेंदू पातळ झाला आहे, डोकं तापलंय, लय हलक्या डोक्याचा आहे, जरा काय झालं म्हणलं की डोक्याचा राग घालून घेते. हे सगळे शब्द ही त्वष्टा नावाची देवता वायू उत्पन्न करते आणि तेच सांगायचं पण वेगवेगळ्या शब्दांनी सांगितलं गेलेलं आहे. त्यामुळे ही त्वष्टा देवता ही माणसाच्या डोक्यामध्ये उत्पन्न करते आणि मग तो माणूस त्या घरामध्ये वादळ आणतो आणि घरातलं वादळ बाजारात येतं आणि बाजारातली वादळं समाजात सगळं वादळ उत्पन्न करून टाकतात. त्यामुळं मोठा घोळ त्याच्यामध्ये होतो. आता तिर्यंक आणि चिवीट. मुख तिर्यंक आहे यांचं. मुख तिर्यंक म्हणजे काय? तर हे तिर्यंकमुखी म्हणजे काय? समोर पाहणारी, म्हणजे वर्तमानात जगणारी माणसं. वर्तमानात विचार करत जगणारी व्यक्तिमत्व आहेत.
तिर्यंक म्हणजे फक्त समोर नव्हे तर मागं काय आणि पुढं काय याचा फार विचार न करता, विचार करतील पण सारखं मागचं उगाळणार नाहीत आणि सारखा फडचा पुढचा विचार करणार नाही. आत्ता पेशंट दाखवण्यात आणलाय, त्याला मागं काय त्यानं अमकं खायला पाहिजे होतं ते नको केलं म्हणून असं झालं, आता उगाळू नको, आत्ता तो बरा व्हायला हवा. मग त्यानं पुढं काय करायला पाहिजे, पुढचं नंतर घरी गेल्यावर बघू, तो जिवंत जाईल का नाही मला माहीत नाही. आत्ता त्याला काय पाहिजे ट्रीटमेंट ती महत्त्वाची आहे, त्या गोष्टी विचार करा, पुढचं नंतर बघू. तर आपण ह्या सगळ्या गोष्टींना वर्तमानाशी जोडलं आणि वर्तमानात राहिलो तर आपण वर्तमान काळाचा विचार करत असो तर तिर्यंकमुखी असो आपण म्हणतो. भले आपण भले आणि आपले काम भले, बाकीच्या उठाठेवी न करता, मागचा फारसा पुढचा विचार न करता, आज मी सुखी आहे ना, आज मला सगळं मिळतंय ना, हे बघणारी मंडळी ह्या तिर्यंकमुखामध्ये येतात. आणि मग यांची दृष्टी चिवीट असते. चिवीट हा शब्द फार विचित्र प्रकारचा आहे, त्यामुळे डोळे चांगले आहेत पण व्यवहारातलं खूप शहाणपण आणलं असतंच. परंतु शहाणपण जे आहे त्या शहाणपणामुळे हे लोक नेहमी सतर्क असतात, यांची वृत्ती मतलबी असते. मला कोणी फसवलं तर त्याचं मी बघून घेईन, पण मी कोणाला फसवलं तर मला मात्र माफ करता यावं, मी कोणाला फसवलं तर मला मात्र माफ करता यावं, अशा स्वरूपाची ही प्रवृत्ती आहे. आणि ह्या प्रवृत्तीमुळे होतं कसं तर मला मात्र एक्सक्यूज करा, मी मात्र कोणाला करणार नाही. मी कोणाला धडकलो तर चुकून हो, ब्रेक कमी लागत होता हो, ते काय जरा जोरातच आलो, ते वराला उतारत होता हो, पण ह्याला कोण धडकलं तर मात्र त्याची खैर नाही, असा जर प्रकार असेल तर या स्वरूपाची माणसं चिबीट आहेत, या स्वरूपाची माणसं चिबीट स्वरूपाची आहेत. म्हणून नजर चुकीनं काय झालं असेल तर माफ करण्याची प्रवृत्ती यांच्याकडं नाही. त्यामुळे हे म्हणतात, काय म्हणतात, त्यांची भाषा कशी आहे, चुकीला माफी नाही, पण तुझी चुकी झाली तर मात्र मला मात्र माफ करावं. मग तू काय वरून पडलास, जन्मलेला नाहीस इथं तू. हां, ही भाषा यांची असते. त्यामुळे यांनी 10 वेळा विचार करावा, मी जर लोकांना माफ केलं तर लोक मला माफ करतील, तेवढीच भाषा. त्यानंतर ह्यांचा जर स्वामी बघितला तर तो मंगळ आहे. म्हणजे जन्माला येतानाच आपण मंगळाची महादशा घेऊन, या नक्षत्रावर जन्माला येणार लोकांचं 7 वर्षाची महादशा असते. मंगळ म्हणजे ऐश्वर. ह्या लोकांना जन्मात आज ऐश्वर मिळतं का नाही, काही लोक सोन्याचा चमचा घेऊनच तोंडात येतात, त्यावेळेला ते ऐश्वर. आणि काही लोकांना दूधही मिळत नाही, ते आई मिळत नाही. असं जर असेल तर हा मंगळ नीचेच आहे किंवा अष्टमात आहे, किंवा हा मंगळ आपल्याला क्रूरता देणार आहे किंवा शत्रू घरात आहे. असं असेल तर हा मंगळ 7 वर्षाचा 24 तासासाठी आहे. कमी जास्ती असेल तर ते आपल्याला नक्षत्र किती भोगलं याच्याप्रमाणे त्याचं टक्केवारी काढता येईल. 24 तासाला 7 वर्ष, तर मग किती भोगलं तर 3 तास, तर 3 तासासाठी किती, असं 24 तासासाठी 7 वर्ष, तर 3 तासासाठी किती, असं कॅल्क्युलेशन करून तो काढता येईल. आता ह्याच्यामध्ये हा पहिला जो भाग आहे 50% हा कन्या राशीमध्ये, आणि दुसरा जो भाग आहे तो तुळ राशीमध्ये जातो. म्हणजे कन्या राशीमध्ये असेल पहिला चरण पे अक्षरावर नावेल, दुसरा चरण पो या अक्षरावर नावेल, तेव्हा तुम्ही कन्या राशीमध्ये असता. पण जन्म जर तुमचा तुळ राशीमध्ये म्हणलं तर तिसरा चरण रा या अक्षरावर नावेल आणि चौथ्या चरणात री या अक्षरावर नावेल. पहिला चरण जो आहे तो रवीच्या अंमलाखाली, म्हणजे आरोग्याचा विषय जास्त तिथं मोठा आहे. तर दुसरा विषय म्हणजे दुसरा नक्षत्र म्हणजे दुसऱ्या चरणात जन्म असेल तर बुध कसा याच्यावरून तुमचं ठरतं. तुमच्या पत्रिकेतला बुध कसा, बौद्धिक क्षमतेची कुवत माणसाची केवढी आहे याच्यावरून ते ठरेल. ते तुळ राशीत जाऊन तिसरा चरण असेल तर चरण शुक्र, तुमची बोलणीची भाषा, वाणी कशी आहे, वाणी कशी आहे. जरा काय झालं तर आपण लगेच रामकृष्ण हरी म्हणतो का कुठल्या मोठ्या शिव्यांचा पट्टा लावतो, याच्यावरती आपली वाणी अवलंबून असेल. आणि चौथा चरण असेल तर याचा स्वामी मंगळ आहे, म्हणजे तुम्हाला ते ऐश्वर देणार आहे का नाही, या गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी ठरतील. त्यानंतर हा कन्या राशीत असताना ती बुधाच्या अंमलाखाली आहे, पण तुळ राशीत असेल तर शुक्राच्या अंमलाखाली आहे. कन्या राशीत असेल तर वैश्यवर्ण आहे, वैश्यवर्ण आहे. आता हा वैश्यवर्ण आणि या तुळ राशीमध्ये गेला तर तुम्हाला लक्षात येईल की तो शूद्रवर्ण आहे. आता वैश्यवर्ण आणि शूद्रवर्ण याच्यामध्ये फरक काय आहे. वैश्यवर्ण म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे बघत असताना व्यापारी दृष्टिकोनातून बघणारी माणसं. हे आपल्याला, आपण विनाकारण कुठल्या गोष्टीशी बोलू नये, भांडणं काढू नयेत. व्यापार आपला जर असेल तर आपण व्यापारी दृष्टी म्हणजे काय, कोणाशी बोलावं आणि कोणाशी बोलू नये, कोणाशी भांडावं आणि कोणाशी भांडू नये, कोणत्या वेळी बोलावं आणि कोणत्या वेळी बोलू नये, ह्याचा ज्याला विवेक आहे तो वैश्यवर्णाचा. आणि शूद्रवर्णाचा म्हणजे काय, कुठं काय बोलावं आणि कुठून सुरुवात करावी
आणि काय कुठली गोष्ट कुठं टाळावी आणि कुठली गोष्ट बोलू नये याचा विवेक नाही. आपण लग्नाला गेलो तर भाजीमध्ये मीठ कमी होतं म्हणून मला जेवणच नको म्हणून सगळं जेवण उलटून देणारे आणि त्या आचार्याशी भांडणारी मंडळी, शूद्रवर्णाची ती भांडायची जागा नव्हे. तुला आवडलं नाही तर ती वस्तू घेऊ नकोस, कमी असेल तर सांग त्यांना, जरा हे अमका अमका आहे मला आवडत नाही. त्यांनी सगळ्यांसाठी केलं, तुझ्या एकट्यासाठी नाही केलेलं. शूद्रवर्ण विचार करताना चुकीचा करायचा पहिला आणि मग टॉपचा. चुकीचा विचार पहिल्यांदा जर केला, मुद्दामच टाकलाय मीठ आणि मला बघून मला त्याला माहिती आहे बीपीचा रास आहे, मग माझं तोंड आलंय मुद्दाम तिकड घातलंय. अरे तुला तोंड आलंय त्याला कसं माहिती असेल? चुकीचा विचार करू नकोस. तर ह्या चुकीच्या विचारानं पछाडलेली माणसं ही या शूद्रवर्णामध्ये येतात आणि मग त्यांना तसंच नेहमी वाटतं की समोरचा माणूस मला त्रास देतो. हा जर प्रकार असेल तर हा वर्ण तुम्हाला त्रासदायक ठरेल. आणि मानव दोन्हीत पण मानव वश आहे, त्यामुळे चित्रा नक्षत्राची माणसं ही जी आहेत ही माणसाबद्दल चांगली असली पाहिजेत, पण बऱ्याच वेळा ह्यांच्यातला क्रूरपणा हा त्रासदायक ठरतो. मग ती कोणत्या माणसाबद्दल चांगली असले पाहिजेत? क्रूर माणसाबद्दल. त्यामुळे नेहमी बघा, दोन गुंडांची मैत्री होते, एक गुंड आणि एक सज्जन यांची मैत्री होताना दिसत नाही. दोन गुंडांची मैत्री होते. म्हणजेच काय, हा मानव वश आहे, पण कुठल्या मानवाला? जो माणूस व्याघ्र योनीचा आहे, जो माणूस सिंह योनीचा आहे, जो माणूस सर्प योनीचा आहे, अशा माणसांची यांची मैत्री होणार आहे. ह्यांची मैत्री मेष योनीच्या माणसांची, हरी योनीच्या माणसाशी होणार नाही. हे त्याची मानस मुरगळणार. हा सर्व प्रकार बघितला तर ही तुल्यबळता त्यामध्ये दिसते. मात्र हे नक्षत्र आहेत सिंह या कन्या राशीमध्ये पृथ्वी तत्वाचं म्हणजे सहनशीलता जास्त असणारं, आणि वायू तत्वामध्ये काय आहे तर जे नाही ते आहे असं दाखवणारा मोठा वर्ग वायू तत्वामध्ये असतो. 2 एकर जमीन असेल तर 20 एकर आहे म्हणून सांगणार आहे. 15,000 पगार असेल 30,000 पगार आहे म्हणून सांगणार आहे. 30,000 पगार आहे म्हणून सांगणार आहे. म्हणजे ₹1,00,000 डोनेशन दिलं, मुलाला शाळेत घातलं, 5,00,000 डोनेशन दिलं, 2,00,000 रुपये खर्च करून मुलीचं लग्न केलं, 10,00,000 खर्च केला, अशी म्हणणारी ही वायू तत्वाची. एवढं करायचं आणि एवढं सांगायचं, हा प्रकार त्याच्यामध्ये जास्त आहे. ही माणसं आपल्याला जास्त दिसतात. याला एक मराठीमध्ये शब्द वापरलेला बघा, बहुचक. बहुचक म्हणजे काय तर ₹1 खर्च करायचा आणि ₹50 खर्च केले म्हणून सांगायचे. हा जर प्रकार असेल तर अशा स्वरूपाची माणसं प्रचंड आहेत, ही वायू तत्वाची असतात. आणि या स्वरूपाच्या या प्रकारांमध्ये आपल्याला लक्षात येईल की ज्यांचं चित्रा नक्षत्र आहे त्यांची मात्र शांती करावी. जर समजा केली तर कदाचित थोडासा फरक चांगला पडेल, नाही पडला तर ते तुमचं दुर्दैव म्हणावं लागेल. पण जर काउन्सिलिंग करून आपण ठरवलं की आपल्यात फरक करून घ्यायचा आहे, असं जोपर्यंत जातक ठरवत नाही तोपर्यंत होत नाही. बऱ्याच वेळा शांती करतानाचा अनुभव असा, आई म्हणते तो ऐकतोय, अगं तुला ऐकत नाही तो काय ऐकतो, त्यानं म्हणू दे की आई मी ऐकतोय म्हणून, पण ते नाही तो चांगला आहे, त्याचे गुण चांगले आहेत, तो ऐकतो, सगळं करतो, तुम्ही सांगाल ते करेल, आई करेल, तो नाही. मग हे त्यांच्या वतीनंच सांगणारे जे असतात का नाही आमचे लोक, हे चुकीचं सांगत असतात. त्याला आतून काय उत्तर द्यायचंच नसतं. करायचं असतं तो बोलला असता, तो बोलतच नाही. म्हणजे एखादं स्थळ दाखवलं मुलीला, तिला विचारलं पसंत आहे का, तर आईच म्हणली पसंत आहे. लग्न नेमकं करायचं कोणाला हेच कळत नाही तिच्या यांच्या. हा जर प्रकार बघितला तर मुलांच्या शांतीचा तोच प्रकार होतो. तू बदलणार आहेस का बाळ असं विचारल्यावर आई म्हणते तो बदलणार आहे. आईनं बोलू नाही, त्याला बोलायला हवं, कारण आज त्याला तोंड आहे, त्याला मोठा झाला, त्याला बोलता येतं, तो आतून बोलत नाही. याचा अर्थ असा, सायलेन्स इज हाफ कन्सेंट. गप बसला म्हणजे त्याची मुख संमती आहे, मला करायचं नाही, मग फळं मिळणार नाही. त्यामुळे त्याला बोलू द्या, त्यांच्याशी संवाद साधू द्या. ह्यामुळं पालकांनी या गोष्टीमध्ये शांत राहून या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं. घरात एखादा चित्रा नक्षत्राचा वाघ असेल तर प्रयत्न करा, सांभाळून जगा, जेणेकरून ते नरडं फोडणार नाही, जेणेकरून ते अंगावर येणार नाही, जेणेकरून ते वाघ तुम्हालाच पिंजऱ्यात घालून किंवा घरातून बाहेर काढून हरणासारखं तुमची अवस्था विवळ असलेली किंवा रोज त्यालाच हात जोडायचे असे करणार नाही. अशा या वाघापासून सांभाळून राहा, यापेक्षा जास्त काही तुम्हाला सांगणे न लागेल.